वेलकम टू केजे केमिस्ट्री अकॅडमी. आपण घेतो कोऑर्डिनेशन कंपाऊंडमध्ये. बघा, हा क्वेश्चन जो खूपदा विचारलेला आहे. म्हणजेच एक्झाम्पल ऑफ आयोनायझेशन आयसोमर, नंतर लिंकेज आयसोमर, नंतर हायड्रेटेड आयसोमर. तर आयोनायझेशन आयसोमरमध्ये बघा काय होऊन राहिले, कंपाऊंड काय होतो, आयोनाइज होतो. काय होतो, आयोनाइज. इन जनरल बघा, इथे SO4 होता, इथं Br आहे. तर Br कुठे आला, अंदर, आणि SO4 कुठे गेला, बाहेर. म्हणजे ज्याचे आयन्स बनू शकतात त्याला जेव्हा तुम्ही पाण्यात टाकाल तर डिसोशिएट होतील आणि Br निघेल बाहेर, याच्यावर चार्ज येईल, इथून SO4 निघेल, इथून काही येईल चार्ज, म्हणून त्याला म्हणतात आयोनायझेशन आयसोमर. नंतर आहे लिंकेज आयसोमर. लिंकेज आयसोमरमध्ये बघा, इथं बघा NO2 लागला आहे, म्हणजे कंपाऊंडला कोण लागला आहे, नायट्रोजन. इथं पण तोच आहे NO2, पण ऑक्सिजन कुणाला लागला आहे, कंपाऊंडला. म्हणजे मेटलला काय लागलं आहे तुमच्या इथं, नायट्रोजन लागला आहे, आणि इथं काय लागलं आहे, ऑक्सिजन. म्हणजे एकच कंपाऊंड दोन प्रकारे लिंक झालेला आहे, म्हणून त्याला म्हणतात लिंकेज आयसोमर. आणि नंतरचं आहे हायड्रेटेड, असं कंपाऊंड ज्याच्यामध्ये काय आहे, पाणी आहे. लक्षात ठेवाल, ज्याच्यामध्ये वॉटर आहे त्यालाच काय म्हणतात, हायड्रेटेड आयसोमर. ते खूप इम्पॉर्टंट आहे.